नमस्कार मित्रांनो, एपिसोड नंबर 3 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। घर बनवताना आपल्याला प्लॅन काढणं का गरजेचं आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, घर बांधकामाची सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन ही त्याची पहिली पायरी असते आणि त्या पायरीवरतीच आपल्या पुढचं जे होणारं घर असतं त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। आता प्लॅन म्हणजे काय, तर प्लॅनची सुरुवात होते 2D प्लॅन पासून। यामध्ये काय होतं, बेसिकली तुमची जी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जसं की तुम्हाला घरामध्ये नेमके कोणकोणते काय काय गोष्टी लागणार आहे। आपली आता ही जी साईट चालू आहे त्याचा हा प्लॅन आहे। तर त्या प्लॅन मध्ये आपण कशा गोष्टी आपण बसवलेल्या आहेत किंवा प्लॅनिंग मध्ये आपण कोणत्या गोष्टी आपण बघितलं पाहिजे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत। आता ह्या प्लॅन मध्ये हा आता समोरचा दिसतोय हा व्हरांडा आहे। या व्हरांड्याचं जे मेजरमेंट आहे किंवा ह्या आधी पहिल्या या घराची साईज किती आहे, तर ह्या घराची टोटल साईज आहे 43 फूट 3 इंच बाय 35 फूट 3 इंच। हे आपल्यामध्ये क्लिअर झालं, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचं डायमेन्शन्स काय येणार हे कळतात। आता ह्याची जी एंट्री होती ती व्हरांड्यामधून नेहमी घराची एंट्री होते। तर हा व्हरांड्याची साईज किती असणार बाबा, ह्याची रुंदी असणार आहे 5 फूट 3 इंच आणि लांबी असणार आहे 23 फूट। हे आता याच्यामध्ये क्लिअर झालं। आता व्हरांड्यामधून एंट्री केल्यानंतर पहिला येतो आपला हॉल। आता त्या हॉलची साईज आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे 14 फूट 14 बाय 14 फूट अशी हॉलची साईज आहे। आता हॉलच्या इथून आपण एंट्री केल्यानंतर आपण येतो एक कॉमन पॅसेजमध्ये। आता हा कॉमन पॅसेज आहे ज्याच्यामध्ये आपण सर्क्युलेशनसाठी हा वापरतो, ज्याच्याकडून बेडरूममधून किंवा किचनमधून किंवा हॉलमधून आपण इथे ऍक्सेस देतो। आता ह्या पॅसेजमध्येच त्याला एक आपण जोडून इथे पूजा रूम आपण दिलेली आहे, देवघर केलेलं आहे, ज्याची रुंदी आहे 4 फूट आणि लांबी आहे 6 फूट। त्यानंतर आपण इथे पुन्हा ऍक्सेसमध्ये आल्यानंतर पुन्हा आपण किचनमध्ये इथूनच ऍक्सेस करू शकतो। याच्यामध्ये काय होतं की हे किचन जे आहे हे 14 फूट 12 बाय 12 फूट अशी त्याची लांबी आणि रुंदी आहे। आता हा जो पॅसेज आहे याच्यामध्येच आपण डायनिंग एरिया सुद्धा वापरू शकतो, ज्याचा वापर आपण जेवण करण्यासाठी किंवा इथे डायनिंग टेबल ठेवण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो। आता जे कोणी आता समजा बाहेरून पाहुणे वगैरे येतात त्यासाठी आपण वापरण्यासाठी हा एक अटॅच बाथरूम टॉयलेट्स आपण इथे आपण देतो, ज्याच्यामुळे काय होतं आपल्या घराची प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही। सोबत ह्या घरामध्ये आपण एक 3 बेडरूमची अरेंजमेंट केलेली आहे। त्याच्यामध्ये हा बेडरूम 1, बेडरूम 2 आणि बेडरूम 3। ह्याच्या बेडरूम 3 ला आपण एक अटॅच टॉयलेट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्याचा ऍक्सेस जो आहे तो बेडरूम मधून असणार आहे। पाहुणे वगैरे आपल्या घरात आलेले असतील तर आपल्याला याच्यामुळे घराची प्रायव्हसी डिस्टर्ब नाही झाली पाहिजे। ज्याच्यामध्ये काय होतं, घरात बसलेला समजा किंवा हॉलमध्ये बसलेले पाहुणे आहेत तर इथून बेडरूम कुठंच त्यांना दिसत नाही किंवा बेडरूममध्ये काय चाललं हे दिसत नाही, त्यामुळे आपली प्रायव्हसी नेहमी कायम राहते। सोबत त्यांना इथून जाण्यासाठी ज्या कॉमन गोष्टी आहेत जसं की देवघर आहे किंवा किचन आहे यांना मधला पॅसेज ठेवलेला आहे, त्यामुळे ते कुठल्याही बेडरूमला डिस्टर्ब करत इकडे तिकडे जात नाही। सोबत इथं व्हरांडा आल्यानंतर जिथे फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी इथे जिन्याची अरेंजमेंट केलेली आहे। सोबत इथं व्हरांडा आल्यानंतर जिथे फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी इथे जिन्याची अरेंजमेंट केलेली आहे। अजून पण आम्हाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जेणेकरून तुम्हाला बांधकामाविषयी आणखी माहिती तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।